पंढरपूर तालुक्यामधील कासेगाव परिसरामधील बाधित शेतकऱ्यांनी आज पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले। जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। टेल टू हेड पाण्यासाठी कासेगाव परिसरामधील 250 एकर क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता। तेव्हा जलसंपदा विभागाच्या नीरा उजवा कालवा कार्यालयामधील संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी लगेच मिळणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना थांबवलं होतं। परंतु वारंवार शेतकरी पाण्यासाठी अर्ज करत असल्याचं पाहून 1 ते 3 तारखेपर्यंत पाणी देण्याचं अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं। मात्र आज 13 तारीख उलटूनही पाणी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला। आज आमचे जोडीदार चंद्रकांत जाधव हे नीरा भाटघरच्या ढिशाळ नियोजनामुळे आज उपोषणाला बसण्याची वेळ आली। कारण टेल टू हेड भरणं असताना टेलपासून भरणं उरकत आलं, परंतु काशेगाव पंढरपूर भागातल्या 14 नंबर फाटा जे आहे त्याचं नियोजन अधिकाऱ्यांना करता आलं नाही। त्यामुळे जवळजवळ 150 ते 200 शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेत। एकीकडनं दुष्काळाची हाय असताना अधिकाऱ्यांचं अजिबात लक्ष नसल्यामुळं 14 नंबर पाणी सुरुवात केली म्हणून तर वरच्या शेतकऱ्यांनी फोडून पाणी वर नेलं, पण ह्याला कारणीभूत वरचे शेतकरी नसून अधिकारी आहेत। अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई व्हायला पाहिजे। आम्ही आमच्या पद्धतीनं आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या कानावर घालून ह्या पंढरपूर तालुक्याच्या पासलकर असतील व त्यांची टीम असेल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आम्ही फडणवीस साहेबांपर्यंत जाणार आहे की आमच्या एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला उपोषणाला बसावं लागतं। ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एकीकडून पाणी नाही म्हणून शेतकरी मरत असताना ह्या शेतकऱ्यांनी याच्याही आधी पाणी चालू असताना आंदोलन केलं होतं। त्या टायमाला आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। त्या टायमाला अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं की तुम्ही आत्मदहन करू नका, आम्ही थोड्या दिवसात पाणी सोडतो। परंतु आज ती लेखी देऊनसुद्धा 3 आठवडे होत आले, अजून पाणी सोडलं नाही। म्हणून आमचे जोडीदार चंद्रकांत जाधव हे पुन्हा उपोषणाला बसलेत। यांच्या उपोषणाला पूर्ण काशेगावकरांचा, तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मी जाहीर करतो। आणि त्यांना अधिकाऱ्यांनी आज 2 दिवस झाले इथं बसले असताना सुद्धा अधिकारी इथं येऊन भेटायला तयार नाहीत। म्हणजे एवढी मस्ती अधिकाऱ्यांना आली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने अधिकाऱ्यांची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही। सध्या विद्यमान आमदार भाजपचेच आहेत, परंतु हेच कार्यकर्ते वेळ कशा पाहिजे? अधिकाऱ्यांचं नियोजन नसल्यामुळं काय नियोजन करायला अधिकारी असतात। कालच्या इलेक्शनमध्ये अवतडे साहेब असतील, परिचारक साहेब असतील, इलेक्शनामध्ये व्यस्त होते। अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले म्हणल्यावर कुठलाही अधिकारी काय नियोजन करतो याची वाटच बघणार आहे। त्यांनी जर निश्चित नाही केलं तर मग आमदारचा हात्यार काढणारच आहेत। तुम्ही विद्यमान आमदाराविषयी काय सांगता की बाबा पाण्यासंदर्भात? नाही, दोन्ही आमदारांनी प्रयत्न केलं म्हणून टेलला पाणी, रांजणी असेल, आनवली असेल, काशेगावचा काय खालचा पूर्वेकडला भाग असेल चांगल्या पद्धतीने भिजलं आहे, पण पश्चिमेकडचा भाग अपुरा राहिला आहे। त्याचं कारण फक्त अधिकारी आहेत। कारण अधिकाऱ्यांनी आमदारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सगळ्यांची भरणी काढणार, परंतु त्या अधिकाऱ्यांनी ते आश्वासन दिलेलं पाळलं नाही। त्यामुळं निश्चित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून आम्ही दोन्ही आमदारांकडून मागणी करणार आहे।